हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू प्रारंभ डिजिटल। माय नेम इज पार्थ प्रजापति एंड आज मैं आपके सामने आया हूं एक बहुत ही ज़्यादा वाइटल इंफॉर्मेशन लेकर। नाउ द स्टूडेंट्स हु टुक एडमिशन इन प्रारंभ इन द ईयर 2023, इन बच्चों का 2025 में अब जेडब्ल्यू का एग्ज़ाम होने वाला है। तो आइए मैं आपसे उस पूरी जर्नी से एक बार गो थ्रू कर लेते हैं जो पिछले 2 साल में आपने और मैंने साथ में गुजारी है। April 2023 में we started teaching the syllabus to you people and August 2024 में हमने आपका syllabus complete कर दिया and from September 2024 हमने एक टेस्ट सीरीज शुरू की है जिसमें आप अभी भी enrolled हो and you are still participating and hopefully enjoying the test series. Now this test series will go all the way up to January 2025 to the mid of it. तो जनवरी महीने के मिडल तक आपके टेस्ट सीरीज चलते रहेंगे। 2025 टेस्ट सीरीज चलती रहेगी एंड जनवरी एंड में इन द ईयर 2025 जनवरी एंड में आपके जेडब्ल्यू की फर्स्ट सेशन की एग्जाम अनाउंस हो चुकी है। नाउ द रीजन आई एम राइटिंग सेशन 1 is because most of you are very much aware of it कि JEE की जो एग्जाम होती है वो साल में 2 बार होती है। So there is session 1 right now in the month of January and there will be one more session which is called as the second session. ये एग्जाम होगा in the month of April 2025 में। तो जनवरी का जो फर्स्ट सेशन का एग्जाम है वो अनाउंस हो चुका है और आज इस वीडियो के माध्यम से मैं आपके सामने आया हूँ इसी के बारे में बात करने, इसी के बारे में आपको इंफॉर्मेशन देने। एंड देन इन द January end you will have your JEE first session. Then in the month of February 2025 you people will have your board exam. ठीक है, तो बोर्ड एग्जाम वगैरह की बातें अभी हम इस वीडियो में नहीं करेंगे। वी आर जस्ट गोइंग टू टॉक अबाउट द JEE सेशन 1। ठीक है, नाउ फॉर दिस सेशन आई वांट यू ऑल टू अंडरस्टैंड that the exam dates are announced. आपके एग्जाम्स शुरू होंगे 22nd जनवरी से। ओके, योर एग्जाम्स आर स्टार्टिंग फ्रॉम 22nd ऑफ जनवरी ऑफ कोर्स 2025 और ये एग्जाम्स चलेंगे ऑल द वे अप टू 31st ऑफ जनवरी 2025। टोटल 9 दिनों तक ये एग्जाम चलेगी और ऑन एन एवरेज एक दिन में 2 स्लॉट होते हैं। ओके, यू कैन से देयर आर वन डे विल हैव 2 स्लॉट्स, सो 9 days विल हैव 18 स्लॉट्स। तो JEE 2025 के सेशन 1 के डेट्स हैं 22 जनवरी से लेकर 31st ऑफ जनवरी तक। टोटल 18 स्लॉट्स में ये एग्जाम्स कंडक्ट होगी। आपको आपका एक स्लॉट मिलेगा और उस एक स्लॉट में जाकर आपको आपकी एग्जाम देनी है। अब आपका स्लॉट कब होगा और 22 तारीख से लेकर 31 तारीख तक के बीच में आपकी कौन सी तारीख को एग्जाम होगी ये आपको इस वक्त नहीं पता चलेगा। पहले हम फॉर्म वगैरह भरेंगे एंड जब आपका एडमिट कार्ड बनेगा उस वक्त आपको ये सारे स्लॉट्स और आपकी डेट्स वगैरह बाद में पता चलेगी। नाउ दिस ऑल्सो ब्रिंग्स मी टू अ वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन कि कौन सा स्टूडेंट JEE की एग्जाम देना चाहिए। सो आई वुड से इफ यू आर एमिंग फॉर एनी एडमिशन into any of the branches of NIT, if you are expecting admissions into triple IT, even if you are expecting an admission into IIT, तो NIT is National Institute of Technology, Indian Institute of Information Technology and Indian Institute of Technology। ये तीनों इंस्टीट्यूट्स के किसी भी शहर के किसी भी कॉलेज में अगर आपको जाकर आपको आगे इंजीनियरिंग की BE हो या BTech हो किसी भी प्रकार की तैयारी करनी है तो आपके लिए JEE की एग्जाम becomes a must exam. Also, since we are residing in the state of Maharashtra, मैं आपको ये भी बोलूंगा कि महाराष्ट्र के अंदर, ध्यान से सुनिएगा, महाराष्ट्र के अंदर there are 314 प्राइवेट कॉलेजेस। महाराष्ट्र के अंदर 314 प्राइवेट कॉलेजेस हैं।
इन 314 कॉलेजेस के अंदर कोई भी कोर्स हो, कंप्यूटर इंजीनियरिंग हो, मैकेनिकल इंजीनियरिंग हो, आईटी, सिविल, केमिकल, कोई भी कोर्स हो, तो उन कोर्सेज के अंदर 15% रिजर्वेशन इज फॉर जेडबल स्टूडेंट. ओके, 15% reservation is for JEE student and the remaining 85% जो seats होंगी that is reserved for MHT CET. But right now we are not talking about MHT CET क्योंकि इस एग्जाम्स के बारे में फिलहाल कोई अपडेट्स वगैरह आए नहीं है. We will stick ourselves to the JEE session right now. So चाहे आपने प्रारंभ में पिछले 2 सालों में जेडबलई के बैच में बैठ के जेडबलई की तैयारी करी हो या एमएचटी सीईटी के बैच में बैठकर एमएचटी सीईटी की तैयारी करी हो, I on a personal level I advise everyone, I request everyone to do give an attempt for JEE session 1 even though you are a student of MHT CET batch at Prarambh Academy. ये मैं आपसे क्यों कह रहा हूं, मान लीजिए आपने पूरे 2 साल तैयारी करी है एमएचटी सीईटी के बैच में, तभी मैं आपको बोलूंगा आप जेडबलई की एग्जाम दे दीजिए क्योंकि आपने फिजिक्स, केमिस्ट्री और मैथ्स तो वही पढ़ा है. लेवल थोड़ा बहुत ऊपर नीचे होगा, दैट इज नॉट इंपॉर्टेंट, बट आपने मोर और लेस जो सिलेबस की तैयारी करी है वो पीसीएम में सेम सिलेबस की ही आपने तैयारी करी है. आई वुड स्टिल रिक्वेस्ट इवन इफ यू आर अ स्टूडेंट ऑफ एमएसटी सीईटी, डू गिव दिस एग्जाम बिकॉज आपके लिए महाराष्ट्र के 314 कॉलेज के हर एक कोर्स के लिए 15% रिजर्वेशन भी अवेलेबल है. ठीक है, सो दीज आर द सैंपल स्पेस. ये सभी विद्यार्थी जो एमएचटी सीईटी की तैयारी करें चाहे वो जेडब्ल्यू की तैयारी करें, दे मस्ट गो फॉर दिस एग्जाम. एंड अगर आपका एम है एनआईटी कॉलेजेस, ट्रिपल आईटी कॉलेजेस या आईआईटी कॉलेजेस, तो फिर आपके पास जेडब्ल्यू देने के अलावा और कोई चॉइस है ही नहीं, आपको ये एग्जाम देना ही पड़ेगा. फिर नाउ गोइंग अहेड विथ द नेक्स्ट इंफॉर्मेशन, इस एग्जाम की एप्लीकेशन डेट्स आ चुकी हैं. एप्लीकेशन डेट्स का मतलब होता है फॉर्म फिलिंग. ठीक है, मैंने आपको बताया एग्जाम के दिन होंगे 22 जनवरी से लेकर 31 जनवरी तक. ये 2025 की 22 जनवरी से लेकर 31 जनवरी तक आपके एग्जाम्स चलेंगे. बट जिस विद्यार्थी को भी उस एग्जाम में पार्टिसिपेट करना है उसको इस वक्त फॉर्म फिलिंग करना पड़ेगा. फॉर्म फिलिंग के जो डेट्स हैं, ओके, फॉर्म फिलिंग के जो डेट्स हैं वो है 28 अक्टूबर से लेकर 22 नवंबर. आज जब मैं ये वीडियो रिकॉर्ड कर रहा हूं, आज की तारीख है 31 अक्टूबर. ठीक है, आज की तारीख है 31 अक्टूबर. सो टेक्निकली स्पीकिंग वी हैव ऑलरेडी लॉस्ट 2 to 3 days क्योंकि 28 से ये डेट्स चालू हो चुके हैं. आज 31 है. आज जब आप ये वीडियो देख लोगे उसके बाद आप इस फॉर्म फिलिंग के लिए अपनी प्रोसेस शुरू कर देना. प्रोसेस क्या होगी, आपको टेक्निकली कौन इंसान हेल्प करेगा, कौन सी टीम हेल्प करेगी, ये सब कुछ मैं आपको इस वीडियो में आगे बताऊंगा. फॉर नाउ 28 अक्टूबर से लेकर 22 नवंबर तक, रिमेंबर वी आर ऑन 31 अक्टूबर टुडे, 22 नवंबर तक आप ये फॉर्म फिलिंग कर सकते हो. तो लगभग लगभग आज के दिन को छोड़ के भी आपके पास 22 दिन हैं, विच इज अ ग्रेट अमाउंट ऑफ टाइम टू फिल अ सिंगल फॉर्म. ठीक है, सो 22 नवंबर 2024 तक आपको ये फॉर्म फिलिंग करनी है. गोइंग अहेड, ये जो एग्जाम आपकी चलने वाली है फ्रॉम 22 जनवरी 2025 से लेकर 31 जनवरी 2025, ये तो आपके एग्जाम के डेट्स हैं. 31 जनवरी को आपका एग्जाम खत्म होगा और लगभग 11 से 12 दिनों के बाद आपके रिजल्ट्स अनाउंस हो जाएंगे. रिजल्ट अनाउंसमेंट डेट इज 12 फरवरी 2025. ठीक है, ये आपके एग्जाम के डेट्स होंगे. ये जो एग्जाम होगी ये 3 घंटे की एग्जाम होगी. इन्हीं 3 घंटों में आपको फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स तीनों पेपर लिखने हैं. एंड वी नो द बेसिक्स ऑफ दिस. इट्स अ 100 मार्क एग्जाम. This is also a 100 mark exam and this is also a 100 mark exam. हर पेपर में आपको लमसम 25 questions solve करने होते हैं with 4 marks each if you get it correct, with -1 each if you make a wrong selection for the answer.
So that is how your exams are going to be. Remember, there are no breaks. ऐसा नहीं होगा कि पहले आप फिजिक्स का पेपर लिखोगे, देन देयर इज अ ब्रेक, फिर केमिस्ट्री का पेपर, देन देयर इज अ ब्रेक, फिर मैथ्स का पेपर, देन देयर इज अ ब्रेक. ऐसा कुछ नहीं है. पूरा 3 घंटा कंटिन्यूअस मोड पे ये आपका एग्जाम होगा. इस एग्जाम का जो मोड होगा, इट इज गोइंग टू बी एन ऑनलाइन मोड. यू विल बी गिवन विद अ कंप्यूटर, अ मशीन, एंड वहां पर आपके स्क्रीन पे एक टाइम पे एक क्वेश्चन दिखेगा, आपको वो सिलेक्ट करना है, फिर आप अगले क्वेश्चन पे जाएंगे. इट इज एन ऑनलाइन एग्जाम. इट इज नॉट गोइंग टू बी अ पेन पेपर एग्जाम जहां पर आपको हार्ड कॉपी मिलेगी क्वेश्चन पेपर की, आंसर पेपर की हार्ड कॉपी होगी, आप सॉल्व करेंगे और फिर यहाँ पे टिक मार्क करोगे. ये इस प्रकार की एग्जाम नहीं होती. इट्स एन ऑनलाइन एग्जाम. एंड ये जानकारी के बाद अब आगे फॉर्म कैसे भरना है, कब भरना है, कौन से टेक्निकल डिटेल्स लगेंगे, फॉर्म फिलिंग के कितने पैसे लगेंगे, आपके क्या क्या डॉक्यूमेंट्स लगेंगे, आपके माता पिता के क्या क्या डॉक्यूमेंट्स लगेंगे, ये सारी जो टेक्निकल इंफॉर्मेशन है मैं प्रेजेंट करूंगा ऋषिकेश सर को यहाँ पर आपके सामने. सर, थैंक यू सो मच फॉर हैविंग हियर. एंड यहाँ से आगे ऋषिकेश सर जो आरंभ करियर एडवाइजर की टीम से है, he will guide everything about the technicalities of this exam. Sir, थँक्यू सर. over to you. आता सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीनं ऍप्लिकेशनच्या डेट्स काय असणार आहेत, रिझल्ट कधी लागणार आहे, पेपरचा पॅटर्न कसा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता तर आपल्याला हा फॉर्म भरायचा असेल तर ऍप्लिकेशन फी साधारणतः किती असते, डॉक्युमेंटची आपल्याला काय काय तयारी करून ठेवायची आहे, व सेशन 1 व सेशन 2 चा फॉर्म नेमका कधी भरायचा आहे, तर ह्या गोष्टी आपण थोडस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर, सगळ्यात अगोदर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या कॅटेगरी प्रमाणे ऑनलाईन ऍप्लिकेशनची फी ही भरायची असते. आता फॉर एक्झाम्पल एखादा जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे व मेल कॅन्डिडेट असेल. आता जनरल कॅटेगरी म्हणजे काय, की असा विद्यार्थी जो कोणत्याही रिझर्वेशनचे बेनिफिट्स घेत नाही. तर अशा विद्यार्थ्याला जर JEE 1 सेशन 1 चा फक्त फॉर्म भरायचा असेल तर 1,000 रुपये ऍप्लिकेशनची फी असणार आहे, जी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करायची असते. सपोज त्या विद्यार्थ्याला जानेवारी आणि एप्रिल ह्या दोन्ही सेशनसाठी एकाच वेळी फॉर्म भरायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला 2,000 रुपये ऍप्लिकेशनची फी ही भरावी लागणार आहे. त्याबरोबर एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल जी की जनरल, ओबीसी किंवा EWS कॅटेगरीमध्ये येत असेल. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की आम्ही NT कॅटेगरीमध्ये येतो, SBC कॅटेगरीमध्ये येतो, VJ कॅटेगरीमध्ये येतो, तर आमच्यासाठी ऍप्लिकेशन फी किती असेल. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. जेव्हा महाराष्ट्रातील एखादा NT कॅटेगरीचा, SBC कॅटेगरीचा, VJ कॅटेगरीचा विद्यार्थी नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम देत असतो तर त्यावेळी त्या विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. सो एखादी फिमेल कॅन्डिडेट जी जनरल, ओबीसी किंवा EWS कॅटेगरीमध्ये येत असेल व फक्त जानेवारी सेशन मध्ये एक्झाम द्यायची असेल तर 800 रुपये ऍप्लिकेशनची फी असणार आहे, व दोन्ही सेशनची एक्झाम द्यायची असेल तर 1600 रुपये ऍप्लिकेशनची फीज असणार आहे. त्याचबरोबर जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी 900 रुपये व दोन्ही सेशन देत असेल तर 1800 रुपये ऍप्लिकेशनची फीज असणार आहे. त्याचबरोबर SC, ST आणि PWD. आता PWD म्हणजे काय, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, म्हणजे असा विद्यार्थी ज्याला डिसॅबिलिटी आहे. तर या कॅटेगरी मधला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ऍप्लिकेशनची फी ही 500 रुपये असणार आहे. वर जर दोन्ही सेशनसाठी त्यांनी फॉर्म भरणार असतील तर 1,000 रुपये ऍप्लिकेशनची फी असणार आहे, जी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची असते. आता या वर्षीच्या फॉर्म फिलिंग मध्ये थोडेसे चेंजेस झालेले. आता आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय प्रिपेअर करायचे तेही आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बघूया. आता सगळ्यात अगोदर म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो असणं गरजेचं आहे. आता हे फोटो साधारणतः 8 ते 10 फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण परत एक्झामच्या वेळी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ऍडमिट कार्ड वरती सुद्धा तुम्हाला फोटो तिथं पेस्ट करावे लागतात, अटेंडन्स शीट वरती फोटो द्यावे लागतात. पुढे ऍडमिशन प्रोसेस साठी सुद्धा हे सेम फोटोज तुम्हाला यूज करावे लागतात. सो ऍटलीस्ट 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटो. आता हे फोटोचं बॅकग्राऊंड मात्र व्हाईट असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. बरेचसे विद्यार्थी कलर बॅकग्राऊंडचे फोटो जे घेऊन येतात व यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो. सो याच्याकडे लक्ष द्यायचं की व्हाईट बॅकग्राऊंडचाच पासपोर्ट साईज फोटो तुम्ही हे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमची एक व्हाईट पेज वरती केलेली सिग्नेचर तुमच्या सोबत असावी लागते, जी की स्कॅन करून आपल्याला फॉर्म मध्ये अपलोड करावी लागते. त्यानंतर तुमचं आधार कार्ड. आता दरवर्षी जेव्हा आम्ही फॉर्म फिलिंग करतो त्यावेळी बऱ्याचशा मुलांचं काय झालेलं असतं की 10वीच्या मार्कशीट वरती नावाचं स्पेलिंग वेगळं असतं व आधार कार्ड वरती नावाचं स्पेलिंग मध्ये थोडेसे मिस्टेक झालेले असतात, एखादं लेटर एक्स्ट्रा ऍड झालेलं असतं.
सो आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक काम करायचंय की आधार कार्ड वरती आपल्या नावाचं जे स्पेलिंग आहे आणि 10वीच्या मार्कशीट वरती जे नावाचं स्पेलिंग आहे ते सेम आहे का एकदा चेक करायचं आहे. याच्यामध्ये काही स्पेलिंगचे करेक्शन्स असतील तर आधार कार्ड पहिल्यांदा आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे व त्यानंतरच फॉर्म फिलिंग करायचं आहे. सो फॉर्म भरतेवेळी आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे, ते आपल्याला फॉर्म मध्ये अपलोड करायला लागतं. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे बघा, कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे? जे विद्यार्थी SC, ST, OBC कॅटेगरीमध्ये किंवा डिसॅबिलिटी मध्ये येतात किंवा EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. अजूनही जर तुम्ही कॅटेगरीच्या सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन दिलं नसेल तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन द्या, कारण हे सर्टिफिकेट आपल्याला फॉर्म मध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. फॉर्म भरतेवेळी आपण ज्या कॅटेगरी मधून आपण फॉर्म भरणार आहोत तीच कॅटेगरी पुढे रिझल्ट वरती सुद्धा प्रिंट होऊन येत असते व ऍडमिशन प्रोसेस साठी सुद्धा तीच कॅटेगरी कन्सिडर केली जाते. त्यामुळे आता जर सर्टिफिकेट नाही म्हणून तुम्ही ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर पुढच्या ऍडमिशन प्रोसेस साठी सुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरी मधूनच कन्सिडर केलं जातं. त्यामुळे फॉर्म भरायच्या अगोदर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्यानंतर अॅन्युअल इन्कम. आता हा जो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचं अॅन्युअल इन्कम किती आहे याची अमाऊंट या ठिकाणी एंटर करावी लागते. सध्या आपल्याला इन्कम सर्टिफिकेट फिजिकली आपल्याजवळ असणं हे आवश्यक नाही, फक्त अमाऊंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे की नेक्स्ट इयरच्या इन्कम सर्टिफिकेट वरती प्रिंट होऊन येणार आहे. सो अमाऊंट तुम्ही पॅरेंट्स कडून कन्फर्म करून घ्यायचंय. त्यानंतर फोन नंबर आणि मेल आयडी. बऱ्याचदा आम्ही फॉर्म भरताना बघतो की मुलं जेव्हा फॉर्म भरायला येतात त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर नसतो, मेल आयडी अजून तयार केलेले नसतात, तर OTP साठी हे सगळे इश्यूज होतात नंतर तुम्हाला. सो तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एक मोबाईल नंबर, एक ऍक्टिव्ह ईमेल आयडी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इमर्जन्सीसाठी तुम्हाला पॅरेंटचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी सुद्धा या ठिकाणी द्यावा लागतो. सो या सगळ्या गोष्टींची जर आपली तयारी झाली असेल तर आपण लगेच फॉर्म हा तुमचा भरू शकतो. ठीक आहे. आता थोडंसं बघूया की एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याला साधारणतः पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये कोणकोणत्या एंट्रन्स एक्झामची तयारी ही करावी लागते व ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे चालू होतात. त्याच्यामध्ये पहिल्या 2 आहेत ते म्हणजे JEE सेशन 1 अँड JEE सेशन 2 दोन एक्झाम झाल्या. त्यानंतर ही जी JEE ची एक्झाम तुम्ही जर क्वालिफाय केली तर JEE ऍडव्हान्सची एक्झाम तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. तुम्हाला जर फक्त महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर MST CET हे एंट्रन्स एक्झाम तुमच्यासाठी आहे. तुम्हाला थोडंसं वेल डेव्हलप्ड जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये जायचं असेल जसं की बिटसॅट आहे व BIT ट्रिपल तर ह्या दोन एंट्रन्स एक्झाम सुद्धा येत्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा चालू होतात. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं रिसर्च सेक्टर मध्ये जायची इच्छा असेल तर आयसर ही एक एंट्रन्स एक्झाम आहे. याचे जवळपास इंडियामध्ये 7 कॅम्पसेस आहेत. या एंट्रन्स एक्झामच्या थ्रू तुम्ही रिसर्च सेक्टर मध्ये एंटर करू शकता. व त्याचबरोबर असे काही विद्यार्थी असतील ज्यांना कर्नाटकातील टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कॉमेडके ही एंट्रन्स एक्झाम आहे. तर अशा जवळपास 8 एंट्रन्स एक्झाम तुम्हाला येत्या भविष्यामध्ये त्याचे फॉर्म फिलिंग हे करावं लागणार आहे. सो साधारणतः तुम्ही हे 8 एंट्रन्स एक्झामचे बऱ्याचदा आम्ही बघतो की मुलं बाहेर फॉर्म फिलिंग साठी जातात व छोट्या छोट्या मिस्टेक्स फॉर्म मध्ये झाल्यामुळं किंवा ऑन टाइम अपडेट्स त्यांना मिळाले नसल्यामुळं मुलं एक्झाम मिस करतात किंवा फॉर्म त्यांचे रिजेक्ट होतात. तो यासाठी आम्ही काय केलेलं आहे, आरंभ करिअर ऍडवायझर मध्ये तुम्हाला 5000 रुपीज मध्ये पूर्ण या तुमच्या साधारणतः 6 महिन्याची जी ऍडमिशन काउन्सिलिंग असते ही पूर्ण काउन्सिलिंग आरंभ काउन्सिलिंग सेंटर मधून कंप्लीट करून दिली जाते. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक एंट्रन्स सपोर्ट म्हणून आम्ही एक चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे जवळपास जे तुमच्या 8 एक्झाम्स आहेत ह्या 8 एंट्रन्स एक्झामचं फॉर्म फिलिंग हे पूर्ण तुम्हाला आरंभच्या काउन्सिलिंग सेंटर मधून करून मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 1000 रुपीज हे पे करावे लागणार आहेत. 1000 रुपीज पे केल्यानंतर या पूर्ण 8 एंट्रन्स एक्झामचे फॉर्म फिलिंग तुम्हाला करून मिळणार आहेत. त्याचे ऑन टाइम अपडेट्स तुम्हाला सगळे मिळणार आहेत व तुमच्या एंट्रन्स एक्झामचे स्कोर आल्यानंतर पुढच्या ऍडमिशन साठी तुम्हाला डॉक्युमेंटची काय काय तयारी करायची तर याची माहिती सुद्धा तुम्हाला आरंभच्या काउन्सिलिंग सेंटर मधून मिळणार आहे. हे झाल्यानंतर जेव्हा तुमच्या या एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट डिक्लेअर होतील व पुढे तुम्हाला BE BTech साठी वेगवेगळ्या कोणत्याही कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथून पुढची प्रोसेस साधारणतः 3 ते 4 महिन्याची काउन्सिलिंग प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये कॅप राउंड, ऑनलाईन ऍप्लिकेशन या सगळ्या गोष्टी येतात.
तर ती काउन्सिलिंग प्रोसेस जर तुम्हाला करायची असेल तर रिमेनिंग 4000 रुपीज पे करून तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेस हे एक्सपर्ट काउन्सिलर द्वारे म्हणजेच आरंभ करिअर मधून ही कंप्लीट करू शकता. सर सिर्फ मेरा एक ही डाउट था कि अगर कोई स्टूडेंट ऐसा है जिसने अभी ये डिसाइड किया कि मैं फिलहाल सिर्फ जेडब्ल्यू का जो सेशन 1 है, सेशन 1 देना चाहता हूँ, मैं 1000 रुपए जो भी गवर्नमेंट की फीस है एनटीए वालों की, वो 1000 रुपए मैं भरता हूँ और अभी सिर्फ और सिर्फ फर्स्ट अटेम्प्ट पेपर देना चाहता हूँ. फर्स्ट पेपर देने के बाद अगर मेरा मन होता है कि मैं अप्रैल का भी अटेम्प्ट देना चाहता हूँ, तो क्या उस वक्त दूसरे 1000 रुपए भर के मैं अपने आप को सेकेंड अटेम्प्ट के लिए एलिजिबल बना सकता हूँ, या अभी के अभी मुझे डिसाइड करना है कि भाई सिर्फ सेशन 1 देना है या सिर्फ सेशन 2 देना है? कैन आई टेक दिस डिसीजन लेटर? ये पॉसिबल है? बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांचं थोडंसं सीईटी वरती फोकस जास्ती असतो, त्यामुळं फर्स्ट अटेम्प्ट फक्त द्यायची तयारी ठेवतात, पण जर फर्स्ट सेशनचा स्कोर चांगला आला तर त्यांना सेशन 2 सुद्धा द्यायची इच्छा असते. सो एनटीएने इथे खूप चांगली फॅसिलिटी दिलेली आहे की सध्या तुम्हाला फक्त सेशन 1 द्यायचा असेल व जनरल कॅटेगरीमध्ये आहात तर फक्त एका सेशनची ऍप्लिकेशन फी तुम्ही भरू शकता व पुन्हा सेकंड सेशनसाठी जेव्हा ऍप्लिकेशन चालू होतं त्यावेळी रिमेनिंग वरची 1000 रुपीज फी जी आहे ती तुम्ही त्यावेळी पे करून सेकंड सेशनसाठी सुद्धा तुम्ही बसू शकता. म्हणजे असं काही कंपल्शन नाही की दोन्ही सेशनची फी तुम्हाला आत्ताच भरायची आहे. तुम्ही फक्त आता फर्स्ट सेशनची ऍप्लिकेशन फी भरू शकता व सेकंड सेशन जेव्हा चालू होतो त्यावेळी तुम्ही सेकंड सेशनची फी सुद्धा भरू शकता. Okay, great. Then it's a lovely information, sir. और to all the students of Prarambh Academy, I would hereby mention that today is 31st of October. मैं आपसे ये कहूँगा कि जब हमारा पोस्ट दिवाली वापस सेशन चालू हो जाएगा, उसके पहले पहले ही आप एटलीस्ट अपना फॉर्म फिलिंग का जो प्रोसेस है वो पूरा करवा लीजिए. ऋषिकेश सर और उनकी पूरी टीम से पिछले 2 सालों से प्रारंभ अकेडमी जुड़ा हुआ है. प्रारंभ में पढ़ता हुआ हर एक बच्चा एंट्रेंस एग्जाम के बाद आगे अपने डिग्री कॉलेज के लिए, चाहे वो मेडिकल का बच्चा हो, चाहे वो इंजीनियरिंग का बच्चा हो, इंजीनियरिंग का बच्चा चाहे वो जेडब्ल्यू का हो, चाहे वो एमएससी सीटी का हो, almost every student of Prarambh Academy is always associated from past 2 years with Rishikesh sir and his entire team. I can personally give you guarantee of this man and his work. He's an excellent boy, and this is his personal phone number. You please call on this number, get an appointment. आप उनसे बात करके अपना एक अपॉइंटमेंट उनके साथ फिक्स कर लो. आपका कन्वीनियंट टाइम, उनका कन्वीनियंट टाइम, एक दूसरे से बात करके और एटलीस्ट आने वाले 3 4 5 दिनों के अंदर अंदर एटलीस्ट आपका फॉर्म फिलिंग का जो प्रोसेस है वो खत्म करवा लो. 10th नवंबर के बाद जब क्लासेस दोबारा शुरू हो जाएंगे, उसके बाद एक ग्रैंड सेमिनार करेंगे. ऋषिकेश सर खुद वहां पर आएंगे, मैं रहूंगा, मुस्तफा सर होंगे वहां पर, एंड देन अगेन वी विल हैव अ बिग सेमिनार जहां पर आगे एडमिशन प्रोसेस की, कॉलेजेस की, रिजर्वेशंस की और डिटेल में बात करेंगे. वी विल टॉक much more detail than what we did right now in the video today. But first of all, first thing first, आने वाले 5 7 8 दिन के अंदर अंदर आप पहले फॉर्म फिलिंग का प्रोसेस खत्म करवा लो. I hope that is very much clear to you. Rishikesh sir, thank you so much for your time. Thank you so much, and stay tuned for further updates. Thank you so much.